1971 मध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये इलॉन मस्कचा जन्म झाला. लहानपणापासून तो बाकी मुलांपेक्षा वेगळा होता. त्याला स्पोर्ट्स, पार्टीज किंवा नॉर्मल गोष्टींपेक्षा बुक्स आणि सायन्समध्ये जास्त इंटरेस्ट होता. तो इतका वाचायचा की एका दिवसात 2-2 पुस्तकं संपवायचा. पण स्कूल लाईफ त्याच्यासाठी नाईटमेअर होती. त्याला खूप बुली केलं जायचं. एकदा काही मुलांनी त्याला जिन्यावरून ढकललं. इतकी मारहाण केली की तो हॉस्पिटलमध्ये गेला. घरातही शांतता नव्हती. त्याचे वडील ॲरॉल मस्क यांच्याशी त्याचं रिलेशनशिप खूप खराब होतं. इलॉन स्वतः म्हणाला होता, तो माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट माणूस होता. कदाचित म्हणूनच इलॉन हळूहळू रिअल वर्ल्डपासून दूर जाऊ लागला आणि स्वतःच्या इमॅजिनरी फ्युचरमध्ये जगू लागला. कम्प्युटर त्याचं पहिलं वेपन. वयाच्या 10व्या वर्षी इलॉनने कोडिंग शिकायला सुरुवात केली. कोणी शिकवलं नाही. त्याने स्वतः पुस्तकं वाचून प्रोग्रामिंग शिकलं आणि फक्त 12व्या वर्षी ब्लास्टार नावाचा व्हिडिओ गेम बनवून विकला. त्या छोट्या गेममधून फार पैसे मिळाले नाहीत, पण इलॉनला एक गोष्ट समजली, टेक्नॉलॉजी म्हणजे पॉवर. अमेरिका मोठं स्वप्न. इलॉनला वाटायचं की जर जग बदलायचं असेल तर अमेरिकेमध्ये पोहोचणं गरजेचं आहे. तो साऊथ आफ्रिका सोडून कॅनडा आणि नंतर अमेरिकाला गेला. त्या काळात त्याच्याकडे लक्झरी नव्हती. कधी ऑफिसमध्ये झोपायचा, कधी रेंट वाचवण्यासाठी पब्लिक बाथरूममध्ये आंघोळ करायचा. पण त्याच्याकडे एक ऑब्सेशन होतं, फ्युचर बदलायचं. पेपाल पहिली मोठी सक्सेस. 1990च्या दशकात इंटरनेट नवीन होतं. लोक ऑनलाईन पैसे पाठवायला घाबरायचे. पण इलॉनने रिस्क घेतली. त्याने ऑनलाईन पेमेंट कंपनी सुरू केली, जी पुढे पेपाल बनली. 2002 मध्ये ईबेने पेपाल जवळपास $1.5 बिलियन विकत घेतलं. इलॉन अचानक करोडपती झाला. इथे बहुतेक लोक लक्झरी लाईफ जगायला लागले असते, पण इलॉनने वेगळा निर्णय घेतला. सगळे पैसे पुन्हा रिस्कमध्ये. पेपालमधून मिळालेले पैसे इलॉनने 3 अशक्य वाटणाऱ्या क्षेत्रात टाकले: स्पेसएक्स, टेस्ला, सोलार एनर्जी. त्या काळात लोक त्याला वेडा म्हणत होते, कारण प्रायव्हेट रॉकेट कंपनी, इलेक्ट्रिक कार्स, रियुजेबल रॉकेट्स हे सगळं सायन्स फिक्शनसारखं वाटत होतं. फेलियर आणि पुन्हा फेलियर. स्पेसएक्सची पहिली 3 रॉकेट्स लॉन्च झाली आणि 3ही क्रॅश झाली. टेस्ला जवळपास बंद पडली होती. 2008 मध्ये इलॉन जवळ पैसेच उरले नव्हते. तो म्हणाला होता, मी शेवटचे पैसे टेस्ला आणि स्पेसएक्समध्ये डिवाइड केले. एका चुकीच्या लॉन्चने तो पूर्णपणे बँकरप्ट झाला असता. पण 4थं लॉन्च यशस्वी झालं. नासाने स्पेसएक्सला कॉन्ट्रॅक्ट दिला आणि तिथून इलॉन मस्क जगासाठी जीनियस बनायला लागला. पण दुसरी बाजू, इलॉनबद्दल काम केलेल्या काही लोकांचं म्हणणं वेगळं आहे. टेस्ला वर्कर्सने आरोप केले की कंपनीमध्ये प्रेशर खूप असतो. काही एम्प्लॉईज म्हणाले, टेस्लामध्ये काम करणं म्हणजे मशीनसारखं जगणं. इलॉन स्वतः फॅक्टरीमध्ये झोपायचा, पण तोच प्रेशर एम्प्लॉईजवरही टाकायचा. त्याचं बिलीफ होतं, इम्पॉसिबल डेडलाईन्स लोकांना एक्स्ट्रॉर्डनरी बनवतात. काहींना हे लीडरशिप वाटतं, तर काहींना टॉक्सिक कल्चर. इलॉन आणि पॉलिटिक्स. सुरुवातीला इलॉन पॉलिटिक्सपासून दूर राहायचा. तो डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्स दोघांनाही डोनेशन्स द्यायचा, कारण पॉवर कोणाकडेही जाऊ दे, रिलेशन सगळ्यांशी ठेवायचे. डोनाल्ड ट्रम्प सोबत रिलेशन. 2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प प्रेसिडेंट झाला आणि इलॉन त्याच्या बिझनेस ॲडवायझरी काउन्सिलमध्ये सामील झाला. लोक शॉक्ड झाले, कारण क्लायमेट चेंजबद्दल बोलणारा इलॉन ट्रम्पसोबत कसा? इलॉन म्हणाला, जर मी आतून इन्फ्लुएन्स करू शकत असेन तर मी तिथे असणार. पण 2017 मध्ये ट्रम्पने पॅरिस क्लायमेट ॲग्रीमेंटमधून अमेरिकेला बाहेर काढलं. इलॉनने लगेच रिझाईन केलं. तो म्हणाला, क्लायमेट चेंज इज रिअल. Twitter/X पॉवरचं नवीन वेपन. 2022 मध्ये इलॉनने ट्विटर विकत घेतलं आणि इथे त्याची पॉवर अजून वाढली. त्याने हजारो एम्प्लॉईज काढून टाकले. ट्रम्पचं अकाउंट परत सुरू केलं. फ्री स्पीचचं नाव घेतलं. त्याचे सपोर्टर्स म्हणाले, इलॉन सेन्सरशिप विरुद्ध लढतोय. पण क्रिटिक्स म्हणाले, एका माणसाकडे पब्लिक ओपिनियन कंट्रोल करण्याची खूप मोठी पॉवर आलीये. इलॉन मस्कची खरी ताकद. आज इलॉनकडे फक्त पैसा नाही, इन्फ्लुएन्स आहे. स्पेसएक्स नासा आणि पेंटागॉन सोबत काम करते. स्टारलिंक युद्धात इंटरनेट पुरवतं. एक्स पॉलिटिकल नॅरेटिव्ह्ज बदलू शकतं. AI प्रोजेक्ट्स फ्युचर बदलू शकतात.
एका ट्विटने क्रिप्टोकरन्सीवर बिलियन्स हलतात, एका स्टेटमेंटने स्टॉक मार्केट हादरतो. इतिहासात काही लोक असे असतात जे फक्त कंपनीज उभारत नाहीत, ते संपूर्ण काळ बदलतात. इलॉन मस्क तसाच माणूस आहे. काही लोकांसाठी तो रिअल लाईफ आयर्न मॅन आहे, तर काही लोकांसाठी तो फ्युचरमधला सर्वात डेंजरस बिलियनेअर. पण एक गोष्ट मात्र नक्की, तो इतरांसारखा विचार करत बसला नाही. त्याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टींवर पैज लावली आणि म्हणूनच आज जग त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.